या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना खेळताना दिसेल आणि रँकिंग 3-4 मध्ये विचार करायला गेले तर क्वार्टर फायनलचा सामना खेळताना दिसेल. मात्र बक्षीस स्पर्धेत खेळणारे प्रत्येक सामने तुम्हाला बक्षीस लागू केले गेले, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये जय भंडारी चषक 2024 या स्पर्धेमध्ये विचार करायला गेले तर 1 क्रमांकाला प्राइज असेल, दुसऱ्या क्रमांकाला प्राइज असेल, तिसऱ्या क्रमांक आणि चौथ्या क्रमांकात देखील प्राइज असेल. म्हणजेच काय, तुम्ही इकडून जर बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळण्यासाठी दाखल झालात तर तुम्हाला 1 बक्षीस लागू केलं जातं आहे. मात्र जय भंडारी चषक सीझन 1 आहे, म्हणजेच काय, परवा पहिल्यामध्ये तुम्हाला हे बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस नावावर करायचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला अट्टाहास करावा लागेल. रँकिंग 1ला आतापर्यंत विचार करायला गेलं तर प्रथम शॉर्टर स्पोर्ट यांनी त्यांची दखल पहिल्या दिवशीमध्ये दिली आहे. कालच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीत केबॉय स्पोर्ट रत्नागिरी संघ दाखल झाला आहे, तर आजच्या दिवसामध्ये कोणता 1 किंवा 2 संघ येईल हे देखील बघणं गरजेचं आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये 12 संघ आमच्या समवेत जोडले गेले होते. 4-4चा गट पाडला गेला ABC मध्ये आणि त्या दिवसांची आखणी केली गेली. पहिल्या दिवशी 16 तारखेला 4 संघ खेळताना दिसले, 17 तारखेला 4 संघ खेळताना दिसले आणि आजच्या दिवशीमध्ये देखील 4 संघ खेळताना दिसतील. आतापर्यंत मैदानाच्या दिशेने विचार करायला गेले तर TW डॉमिनेटर्स प्रथम सामना खेळत असताना तो विजयी होऊन आलेत, तर दुसऱ्या बाजूला श्री साई स्पोर्ट हा संघ देखील प्रथम सामना खेळत असताना विजयी होऊन आलेत. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जी लढत लढते ही दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची आहे. इकडून जो संघ विजयी ठरेल, चांगला रनरेट राखला जाईल, तर उद्याच्या दिवसामध्ये तो संघ देखील खेळताना दिसेल. रनरेटला फार महत्त्व आहे. चौथ्या रँकिंगसाठी तुम्हाला रनरेटशी खेळावं लागेल. आता तोच रनरेट या ठिकाणाहून कोणताच संघ दाखल करेल हे देखील बघणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू होते. आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये TWJ डॉमिनेटर्स विरुद्ध श्री साई स्पोर्ट रत्नागिरी. सामन्याला सुरुवात होते. ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय सागर, तर स्ट्राईक एंडला यावेळेस TW डॉमिनेटर्सचा जवळपास इनसाइड एज घेऊन कामतामाम झालं होतं. यष्टांच्या मागे झालेली चूक अवधूत तांडेल. कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलंय अनिकेत शिवलकर याचा झेल निसटला आणि तदनंतर तब्बल त्याने 5 षटकार 35 धावांची खेळी केली गेली होती. आता तेच कार्य यावेळेस केलं जाईल का राजकिरण यांच्या माध्यमातून? तर दुसऱ्या बाजूला खेळताना दिसतो शिवा नॉन स्ट्राईक एंडला. वर द विकेटने सागर यावेळेस मोठाफटका खेळायचा आहे. मागच्या चेंडूवर जरूर जीवनदान भेटलंय, त्या जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचलला जाईल का? जरूर तरी विचार करायला गेले तर यावेळेस झेल निसटला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये जरूर तरी राजकिरण स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. आतापर्यंत सागर गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. सागर नागवेकर जयभैरी रत्नागिरी संघाला बिलॉंग करतो. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ज्या संघाकडे बघितलं जातं त्या संघाची ताकद आता मात्र श्री साई स्पोर्ट रत्नागिरी याच्याकडे लागू झाली आहे. मोठा फटका खेळायचा आहे, उडवायचा आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचलाय, पकडलाय झेल. जरूर राजकिरण यावेळेस त्या चेंडूचं प्रत्युत्तर होतं, मात्र थोडंसं हाय कोऑर्डिनेशन ताकद कमी पडली आणि तदनंतर झेलबॉस स्वरूपात बाद होतोय. जरूर तरी पहिला मोठा धक्का बसतोय राजकिरण यांच्या माध्यमातून. मोठी फलंदाजी करायची होती, स्ट्राईक रेट या ठिकाणाहून कमवायचा असेल तर पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या तुम्हाला सेट करावी लागेल आणि तेच कार्य यावेळेस करण्याचं काम राजकिरण यांच्या माध्यमातून केलं जाण्याचा प्रयत्न होता. मात्र झेलबाज स्वरूपात यावेळी माघारी परतताना दिसतील. 3 चेंडू फेस केले, एकही धाव त्यामध्ये न करता आता मात्र दगावचा आसरा घेताना दिसतील. जरूर तरी TWJ डॉमिनेटर्स या संघाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली. आता तोच संघ आमच्या समवेत जय भंडारी चषक 2024 सीझन 1 मध्ये जोडला गेलाय. त्यामध्येच राजकिरण याचं मोठं नाव असतं. आता तोच हलक्यामध्ये माघारी परतताना दिसतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होईल. एक गडी आतापर्यंत पॉवर प्ले षटकामागे माघारी परतताना दिसलाय. संदेश महाकाळ यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत वन डाऊनच्या भूमिकेत. आतापर्यंत थोडीशी निराशा जरूर आहे. पॉवर प्ले षटकामागे जितकी धावसंख्या कमावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल तितकी धावसंख्या कमी आहे. या पॉवर प्ले षटकांमध्ये विचार करायला गेले तर आतापर्यंत 28 ही धावसंख्येचा उच्चांक गाठला गेला आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता ती धावसंख्या या ठिकाणी मोडीत काढली जाईल का? मात्र सागर नागवेकर याच्या विरोधामध्ये ते काम थोडंसं कठीण वाटायला लागलं आहे, कारण राजकिरणसारखा मोठा फलंदाज माघारी परतला आणि तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश महाकाळ दाखल होत आहेत. नक्कीच जरी सागर यावेळेस चांगली कामगिरी चालवली श्री साई स्पोर्ट रत्नागिरी यांच्या माध्यमातून. प्राथमिक गोलंदाजीचा अटॅक ह्यांच्याकडे चांगल्या ताकदीचा आहे. एकीकडे
सागर याच्याकडे बघितलंय. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. तोच ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून ओव्हर द विकेटने संदेश यांच्यासाठी दाखल होतोय. मोठा फटका खेळायचा आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या हाताला हुलकावणी देऊन चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळेस संदेश महाकाळ यांच्या बॅटमधून येतोय चौकार. जरूर तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वन डाऊनच्या भूमिकेत राजकरण यांची कमी भरून काढायची होती आणि गेल्याच पहिल्या चेंडूवर 4 धावांनी आघात केला आहे. म्हणजेच काय, यावेळेस या सामन्याचा धावसंख्येचा श्रीगणेश केला जातोय संदेश महाकाळ यांच्या बॅटमधून 4 धावांनी. आता मात्र क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. मागच्या सामन्यात विचार करायला गेलं तर बाळू 11 गुहागर संघ त्यावेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि कदाचित त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरामुळे त्यांना तो सामना गमावा लागावा असावा. तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगल्या ताकदीचं करावं लागेल. संदेश महाकाळ गेल्या मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने सरळ बॅटने 4 धावांसाठी चौकार आलाय. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सागर नागवेकर दाखल झालेत ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेचं पहिले षटक यावेळेस मार्गस्थ आहे. चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय आणि ह्याच फटक्यांसाठी त्या ठिकाणी कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाला दाखल केलं गेलंय, जेणेकरून त्या ठिकाणी कमीत कमी धावसंख्या त्याच्या विरोधात आखली जाईल. आता मात्र या चेंडूवर एक धाव घेतली जाते. एक चौकार आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जात आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र खेळताना दिसतोय शिवा लेफ्ट हँड बॅटर. शिवा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला सागर नागवेकर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला सागर चांगली गोलंदाजी चालवली. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. चेंडू चाललाय घुशंकित क्षेत्रामध्ये बॅक फॉरवर्ड रिजनमध्ये एका धावेसाठी. यावेळेस षटक समाप्तीचा इशारा येईल. अप्रतिम दर्जाचा पॉवरफुल षटक यावेळेस राहिले सागर नागवेकर यांचं. 6 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना एक मोठी विकेट देखील त्यामध्ये घेतली होती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीस येतो आणि तदनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 6 धावा. लेफ्ट हँड स्पेसर म्हणून ज्याची ख्याती सध्याच्या युगामध्ये रत्नदीप पाटीलवाडी संघाला बिलॉंग करतोय, तोच गोलंदाजी मार कडून दाखल झाला. लेफ्ट हँड स्पेसर ओव्हर द विकेटने मारा करत दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदेश यांच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळायचा आहे. थर्ड मॅन रिजनला भेद चेंडून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एकदा धावून कंप्लीट केली जाते आणि तत्पर्यंत चेंडू पोहोचलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संदेशच्या बॅटमधून या इनिंगमधील दुसरा चौकार येतोय. जरूर पंच मोडकर मैदानाच्या दिशेने दाखल केला जातोय. अवधूत तांडेल यांच्या निर्देशनाखाली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हे सर्व गोलंदाज कार्यरत दिसतील. ऐकून म्हणजे अवधूत तर दुसऱ्या बाजूला पंचमाचं स्वागत केलं जाते. दुसरं पॉवर प्ले षटक आणि त्याच पहिल्या चेंडूवर संदेश महाकाळ यांच्या बॅटमधून चौकार येतोय थर्ड मॅन रिजनमधून. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेस सोडवायचा आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. यावेळेस निसटलाय झेल. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पंचम यांच्या माध्यमातून झाला होता. एक चौकार लगावला पहिल्या चेंडूवर आणि तदनंतर पंचम याच्याकडून कमबॅक करण्याची ताकद आहे आणि ती ताकद या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कव्हर रिजनमध्ये निसटलाय झेल. या ठिकाणी तुम्ही ती चूक करू शकत नाही. एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडतायत म्हणजेच काय उलट्या दिशेने वाटचाल केली जाते. पराभूत होण्याच्या दिशेने वाटचाल तुमची केली जाते. क्षेत्ररक्षण तुमचं कमकुवत असेल तर आणि यावेळेस ते कार्य संदेशाला पार पाडायचं आहे. कारण जीवनदान दिलं गेलं आणि तदनंतर मोठमोठे इतिहास तुमच्या समोर या क्रिकेटच्या पटलावर राहिलेत. आता तोच इतिहास यावेळेस संदेशच्या माध्यमातून केला जाईल का? मोठा फटका खेळायचा शिवा यांच्याकडून उदंडित केले जाते गोलंदाजाला. वाईट स्वरूपात व्यतिरिक्त धाव येते.
लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उभं केलं जातं तेव्हा तेव्हा बॉलर थोडासा बितरताना दिसलाय आणि तेच कार्य यावेळेस पंचम वाडकर याच्या माध्यमातून झालंय. रत्नदीप पाटीलवाडी संघाला अप्रतिम दर्जाचा गोलंदाज येणाऱ्या कालावधीमध्ये लाभणार आहे. हा पंचम तोच ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करताना दिसतोय. लेफ्ट हँड स्पिरम आणि त्याची ताकद विचार करायला गेले तर राईट हँड बॅटरच्या विरोधात लिकडचा उपयोग तो चांगल्या ताकदीने करत आलाय. आता तीच ताकद लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात त्याला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. शिवाय स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला संदेश माकाळ 2 चौकार आणि 1 जिवंदान अशी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ स्पेस यावेळेस उत्तर नव्हतं शिवाय यांच्याकडे. इनसाइड एज घेत असताना चेंडू स्थिरावतो यष्टीरक्षक अवधूत तांडेल यांच्या हातामध्ये तर येतोय सलगचा दुसरा डॉट बॉल. जरूर समीकरण हळवायचे काम यावेळेस केलं जातं शिवाय याच्याकडून. मात्र बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये. लेफ्ट हँड बॅटरने या संपूर्ण स्पर्धेत विचार करायला गेलं तर थोडंसं निराश केलं आहे. एकीकडे नरेश बनप कालच्या दिवसामध्ये प्रणय मुरकर अमीर असतील थोडंसं निराश करण्याचं काम यावेळेस केलं जातं आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं जातं आहे. पहिल्या दिवशीमध्ये विचार करायला गेलं तर सूरज वागदरे यांनी ही कला अवगत केली होती. एका षटकामध्ये स्पेसर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता आणि तोच गोलंदाज चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. जवळपास 6 चेंडू एका षटकामागे असतात आणि त्यामध्ये त्यांनी 3 ते 4 चेंडू चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन टाकले हाताळले होते. आता तेच कार्य यावेळेस पंचम याच्याकडून केलं जाते. का फुल शॉट ऑन साईडला खेचायचा आहे. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 1 धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. षटक संमतीचा इशारा येईल. पहिल्या इनिंगमधील दुसरं पॉवर प्ले षटक यावेळी समाप्तीस येतंय आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 12 धावा 13 धावा. आतापर्यंत धावसंख्या झाली 13. पहिल्या षटकात विचार करायला गेले तर 6 ही धावसंख्या होती आणि तदनंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामागे 7 ही धावसंख्या उभी केली गेली. म्हणजेच काय 2 षटका अखेरीस आतापर्यंत धावसंख्या झाली 1 गडी बाद 13 धावा. जरूर 2 पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. यावेळेस मोठी धावसंख्या उभा राहायची कारण समोरच्या दिशेने विचार करायला गेले तर श्री साई स्पोर्ट एक मोठा संघ आहे. नाव तर मोठं आहे. यावेळेस कामगिरी देखील तुम्हाला मोठी करावी लागेल आणि तेच कार्य गोलंदाजाने आतापर्यंत करून दाखवलं आहे. जवळपास 100च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत सांघिक फलंदाजी राहिली TWG डॉमिनेटर संघाची. तर दुसऱ्या बाजूला त्यामध्ये बहुमूल्य योगदान यावेळेस गोलंदाजांचं राहिले. एकीकडे सागर नागवेकर यांनी पहिले षटक हाताळलं पॉवर प्लेचं आणि तदनंतर पंचम वाडकर यांनी पॉवर प्लेचं पहिल्या इनिंगमधलं दुसरं षटक देखील त्याच ताकदीने हाताळताना दिसलाय. गोलंदाजी एंड कडून यावेळी सिद्धेश दाखल होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं पॉवर प्ले संपल्यानंतरचं हे 3रं षटक असेल. जरूर पॉवर प्लेची 2 षटकं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जणू काही या मैदानावर असं वाटत होतं. लेफ्ट हँड बॅटरचा बोलबोला राहील. मात्र थोडंसं निराशाजनक कामगिरी त्यांच्या माध्यमातून जरूर राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. तितकंच मोलाचं योगदान देखील राईट हँड बॅटर यांनी दिलं आहे आपल्या संघासाठी. विकेट थोडीशी धीमी आहे म्हणजे टप्पा पडला चेंडू आणि त्यानंतर स्लो रीतीने बॅटरपर्यंत पोहोचतोय म्हणून कदाचित धावसंख्या मोठी करत असताना थोडीशी दिक्कत या ठिकाणी येते फलंदाजांना. तेच कार्य गोलंदाजांना कुठेतरी नशीबवान विकेट यावेळी या जय भंडारी प्रीमियर लीग 2024मध्ये लाभले. एक चांगलं कार्य काम करण्याचं या ठिकाणी संधी देखील लाभून आली. तर दुसऱ्या बाजूला यावेळी श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाचे बॉलर अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसायला लागलेत. सिद्धेश ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून 3रं षटक घेऊन दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन राईट हँड स्पेसर यावेळीच मैदानाच्या आतमध्ये कार्यरताना दिसतील. राईट हँड ओव्हर द विकेट या षटकातील पहिलाच बॉल शिवा यांच्यासाठी उडवलाय. यावेळेस बॅट आणि बॉल याचा संपर्क जुळून आलाय. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी शिवाच्या बॅटमधून होतोय धमाका. आलाय षटकार. जरूर हेच कार्य करण्यासाठी राईट हँड लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल केले होते आणि तेच कार्य यावेळेस शिवायच्या बॅटमधून झालंय. मागच्या षटकामध्ये जरूर संदेश भाका यांना जीवनदान भेटलंय. त्यानंतर यावेळेस 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिद्धेश याचं स्वागत केलं जाते. अहो महाराज इस महफिल में तुम्हारा भी स्वागत है असं सांगतो यावेळेस शिवा स्ट्राईक एंडकडून. तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कर्णधार श्री साई स्पोर्ट थोडासा निर्णय चुकलाय का
मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा, यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडू मागे पोहोचतील का, पकडलाय झेल, यावेळीच भरपूर अंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कव्हर केलं आणि तदनंतर पकडला झेल. जवळपास लॉंग ऑन रिजन मधून शॉर्ट मिड विकेट रिजन पर्यंत तो अंतर शफल करत आला आणि पकडला झेल. शिवाय एक षटकार लगावला आणि तदनंतर निराशाजनक फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. झेलबाज स्वरूपात बॅक टू द पवेलियन, TWJ डॉमिनेटर्स या संघाला बसलेला हा दुसरा धक्का शिवाच्या स्वरूपात. जरूर चांगली कामगिरी करायची होती, एक षटकार जरूर आला होता, मात्र सिद्धेश याने कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये. फुलर लेन पुढचा चेंडू यावेळेस समजला नाही शिवा याला. मागच्या चेंडूचा विचार करायला गेलं तर तो देखील पुढचा चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी ताकद जुळून आली, हाय कोऑर्डिनेशन जुळून आलं आणि तदनंतर त्याने षटकार लगावला होता. मात्र यावेळेस ताकद थोडीशी कमी पडली, हाय कोऑर्डिनेशन थोडंसं कमी पडलं आणि यावेळेस झेलबाज स्वरूपात बाद झालाय. क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी तितकी कमी आहे, बरंचसं अंतर त्याने शफल केलं आणि तदनंतर अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर त्याने केंद्रित केली आणि यावेळेस झेल पकडून शिवासारखा मोठा फलंदाज याला बॅक टू द पवेलियन केलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वानंद शिवलकर दाखल झालाय. टू डाऊनच्या स्वरूपात जयभरी मुरुंगवाडा संघाला बिलॉंग करणार हा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये TWJ डॉमिनेटर संघाकडून बिलॉंग करतोय. जरूर तरी यावेळेस चांगली कामगिरी करण्याची त्याची मनस्थिती असावी, कारण आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्तीस आलाय. मात्र यावेळेस विचार करायला गेलं तर राजकिरण यांनी थोडंसं निराश केलं. शिवाय याच्या बॅटमधून एक षटकार आला, ते देखील माघारी परतलेत. मात्र यावेळेस स्वानंद शिवलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले टू डाऊनच्या स्वरूपात. तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश एक षटकार लगावला आणि त्यानंतर गोलंदाजाला जे करायचं असतं म्हणजेच काय कमबॅक करायचं असतं तो कमबॅक त्याने करून दाखवलाय. न्यू बॅटर स्ट्राईकला खेळताना दिसतील स्वानंद. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंडकडून सिद्धेश पुन्हा एकदा या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन ओव्हर द विकेटने मारा करतील स्वानंदसाठी. ब्लॉकरला टाकण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा मागे राहिला म्हणजेच काय फुलर लेनचा बॉल यावेळेस स्कोअर लेग पंचांच्या दिशेने रवाना होतोय. एक धाव तदरम्यान कंप्लीट केली जाईल. या सामन्यामध्ये स्वानंदची ही एक धाव म्हणजेच काय धावसंख्या श्री गणेशा केले जाईल एका धावेनिशी. तर दुसऱ्या बाजूला संदेश महाकाळ खेळताना दिसतात, राईट हँड बॅटर. अप्पर कट चांगल्या रीतीने खेळत आलेत आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये. तिचं पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. एक अप्पर कट या सामन्यात देखील बघायला भेटला होता. थर्डमॅन रिझनमध्ये त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय, एक जीवनदान त्यांना जरूर दिलं गेलंय. ते संदेश महाकाळ ऑन स्ट्राईक खेळताना दिसतील सिद्धेश यांच्या विरोधामध्ये. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल गुडले स्पॉट, यावेळेस आउटसाइड एज घेऊन चेंडू चाललाय. यष्टीरक्षक अवधूत तांडेल यांच्या मागे घोषंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी जरूर एक धाव या चेंडूवर घेतले जात आहे. 2 चौकार जरूर लगावले आहेत, मात्र मैदानाच्या आतमध्ये असलेली पडझर यावीस मोठी धावसंख्या उभारायची हा निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक फलंदाज उतरत असतो. या स्पर्धेमध्ये अजूनही एकही अर्धशतक बघायला भेटलं नाही आहे. ते अर्धशतक येणाऱ्या कालावधीमध्ये आजच्या दिवसात बघायला भेटेल का? अनेक मोठमोठे फलंदाज आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये वावरताना दिसतील आणि त्यांच्या माध्यमातून हे जय भंडारी चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक खेळलं जाईल का? सिद्धेश ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल संदेश महाकाळ यांच्यासाठी. गुडलेन स्पॉट, पुन्हा एकदा अप्पर कट खेळायचा आहे. पॉईंट क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू तर चालला आहे. 1 बाउन्स, त्याने चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या हातामधून निसटला आणि त्यानंतर कव्हर त्या ठिकाणी चांगलं होतं. तब्बल 2 धावा या चेंडूवर धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसावते. आतापर्यंत धावसंख्या येऊन पोहोचली 23 धावा. जरूर 2 षटकामागे विचार करायला गेलं तर धावसंख्या 13 होती आणि तदनंतर आतापर्यंत या षटकामागे 10 ही धावसंख्या खर्च केली गेली आहे. सिद्धेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल संदेश महाकाळ यांच्यासाठी. गोल्डन स्पॉन उडवायचा आहे, फटका फसला. यावेळेस चेंडूवर फिरवलेली बूट पकडलाय झेल स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी उंचावला जातोय श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून. एकीकडे मागच्याच वेळेस विचार करायला गेला तर शिवयाचा झेल ज्या क्षेत्ररक्षकाने पकडला होता बरंचसं अंतर त्याने कव्हर केलं आणि यावेळेस स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये बॉल कॅरी केला आणि त्यानंतर बॉलपर्यंत धावला, पकडला झेल. यावेळेस संदेश महाकाळ यांच्या स्वरूपात TWJ डॉमिनेटर्स या संघाला तिसरा धक्का बसतोय. क्रमांक 3 षटक समाप्तीचा इशारा येईल. 3 षटका अखेरीस 22 धावसंख्या झाली आहे. 3 गडी बाद 23 धावा, 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. अनिकेत यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 गडी आतापर्यंत तंबूचा आसरा घेताना दिसलेत. गुहागर तालुक्यातील हा देखील एक मोठा खेळाडू अनिकेत, हार्ड हिटर फलंदाज म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आता ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल.
कारण त्या 3 खेळाडूंकडून फार अपेक्षा होती, त्यांनी निराशा केली आपल्या संघासाठी. तर अनिकेत दाखल झाला आहे, न्यू बॉलर. मैदानाच्या आतमध्ये सागर नागवेकर दाखल झाला आहे. बॉलिंग लाईनअपमध्ये थोडासा बदल केला होता, कारण पॉवर प्ले संपल्यानंतर पुन्हा एकदा सागर ऑन दी मार्क गोलंदाजी करताना दिसला होता. प्राथमिक पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी सिद्धेश याला आमंत्रित केलं गेलं गोलंदाजी एंडकडून, आणि त्यामध्ये त्याने 2 विकेट घेत असताना 10 ही धावसंख्या खर्च देखील केली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी एकीकडून विकेटच्या बाबतीत म्हणायला गेलं तर, आणि खराब गोलंदाजी एकीकडून रनच्या बाबतीत म्हणायला गेलं तर, कारण 2 गोलंदाजांचा विचार करायला गेलं तर पॉवर प्ले षटकं त्या ठिकाणी ते हाताळत होते, आणि त्यामध्ये पहिला गोलंदाज सागर यांनी 6 ही धावसंख्या खर्च केली, आणि दुसरा गोलंदाज पंचम वाडकर यांनी 7 ही धावसंख्या खर्च केली. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 ही धावसंख्या आली सिद्धेशच्या विरोधात. तर दुसऱ्या बाजूला विकेट देखील त्याने 2 कमावलेत, म्हणजे त्या ठिकाणाहून त्याची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी सोनमताई चव्हाण यांच्या निदर्शनाखाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये जय भंडारे चषक 2024 यामध्ये खेळवला जातोय. त्यांचा आयकॉन अवधूत तांडेल याच्याकडे बघितला जात आहे. चेंज ऑफ स्पेस यावेळेस अचंबित केलं स्वानंद शिवलकर याला. 34व्या षटकातील पहिला चेंडू लेग कटर होता, आणि तो देखील कमी स्पीडने होता. म्हणजे स्वानंद शिवलकर याला चेंडू समजलाच नाही आहे. ऑन साईडला फलंदाजी करायची, तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर गतीमध्ये नियंत्रण यावेळेस होतं सागर याच्या गोलंदाजी एंडकडून. जवळपास 5व्या टर्म फोडून चेंडू पडून आतल्या दिशेने आला. यावेळेस देखील चेंडू समजत नाही आहे. ऑफ साईड ऑफ टर्म यावेळेस खेळण्याचा प्रयत्न सागर यांच्या माध्यमातून केला जातोय. स्वानंद शिवलकर याची कमजोरी आहे, म्हणजे ऑफ साईड ऑफ टर्म तो थोडेसे पायाची मुवमेंट कमी करतो, मात्र शरीरावर आलेले चेंडू ऑन साईडला तो चांगली फलंदाजी करत आला आहे. त्यामुळेच की काय सागरला या गोलंदाजी एंडकडून आमंत्रित केलं गेलं आहे. एका नियंत्रण दिशेने गोलंदाजी केली जाते. इनसाइड एज यावेळेस चेंडू चालला आहे घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. जर आतापर्यंत जकडून ठेवलं गेलं स्वानंद याला, तर दुसऱ्या बाजूला सागर याची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे, कारण सुमित हळदणकर याच्या विरोधामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. म्हणजेच काय स्वानंद शिवलकर याच्या विरोधात देखील तो चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिले षटक त्या ठिकाणाहून त्याने फक्त 6 ही धावसंख्या खर्च केली, आणि यावेळेस विचार करायला गेले तर 3 चेंडू फेकत असताना 1 ही धावसंख्या खर्च केली आहे. मोठा फटका खेळायचा हे जमतच नाही आहे स्वानंद याला स्ट्राईक एंडकडून. वारंवार ऑन साईडला फलंदाजी करायची, पायाची मुवमेंट ज्या ठिकाणाहून तो उभा आहे त्या ठिकाणाहून खडे फलंदाजी करण्याची प्रयत्न करतोय, आणि सागर अशा फलंदाजांना खेळवण्यात माहीर आहे. तेच कार्य चालवलं आहे. ऑफ साईड ऑफ टर्म गोलंदाजी करतोय. नक्कीच लेग स्टिकच्या दिशेने उभा आहे स्वानंद, आणि ऑन साईडला फलंदाजी करतोय. यावेळेस बघा पायाची थोडी मुवमेंट झाली, सागर यांनी बघितलं आणि तदनंतर अंगावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं तर येतोय वाईट बॉल. जरूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती, एकही अतिरिक्त चेंडू फेकला नव्हता, मात्र यावेळेस पंचांनी त्याला दंडित केलंय सागर याला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने यावेळेस मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, ऑफकटर टाकायचा आहे अंगावर, आणि पुन्हा एकदा यावेळेस दंडित केलं जाते. लगातारचा दुसरा वाईट बॉल सागर नागवेकर याच्या गोलंदाजी एंडकडून येतोय. क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजाची पायाची मुवमेंट फार महत्त्वाची आहे. पायाची मुवमेंट जेव्हा फलंदाज करत आला आहे तेव्हा चांगली फलंदाजी झाली. यावेळेस मागच्या 2 चेंडूंवर बघायला गेलं तर स्वानंदीची थोडीशी पायाची मुवमेंट झाली, आणि त्यानंतर सागर याचं नियंत्रण थोडंसं भरकटलं आहे. यावेळेस देखील मुवमेंट करायचे. फुलरल्यांचा बॉल परफेक्ट यॉर्कर. यावेळेस देखील उत्तर नव्हतं स्वानंद याच्याकडे, तर येतोय पुन्हा एकदा या षटकातील 3रा डॉट बॉल स्वानंदच्या विरोधात. आता मात्र काय करावं, स्वानंद याला प्रश्न पडला आहे. TWचे डॉमिनेटर थोडासा निराशाजनक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस शरीरावर फेकलेला चेंडू यावेळेस आतमध्ये आलाय. मागचे काही चेंडू बाहेरच्या दिशेने फिरले, आणि यावेळेस सागर नागवेकर अपकटर आतल्या दिशेने बऱ्याच वेगाने आलाय, तर या षटकातील हा 4था डॉट बॉल होता सागर याच्याकडून. नक्कीच तरी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वारंवार करताना दिसतोय. मी पहिलेच बोललोय, जय भैरी नाचण्या संघाला बिलॉंग करतोय, म्हणजेच काय डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ज्या संघाची ख्याती आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्या संघाला बिलॉंग करणारे खेळाडू हे चांगल्या ताकदीचे गोलंदाजी करत असणार, आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सागर यांच्या माध्यमातून दिलं जातं आहे. 4थं षटक संपतंय. 4 षटकाअखेरीस धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद, यावेळेस 3 गडी बाद 26 धावा, 26 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत चांगल्या कार्य गोलंदाज करत आले आहेत. एकीकडे सागर, दुसरीकडे पंचम वाडकर, आणि तदनंतर सिद्धेश यांनी देखील चांगले गोलंदाजी केले. आतापर्यंत 4 षटकांचा की समाप्तीस झाला आहे, आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 26 धावा. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून 5वं षटक घेऊन पंचम वाडकर दाखल झालेत. रत्नागिरी पाटीलवाडी संघ एक वेगळ्या
ताकदीचा संघ समजला जातोय आणि त्यामध्ये त्यांची ताकद राहील एक गोलंदाजी आणि त्यामध्ये बरंच मोलाचं काम यावेळेस केलं ते पंचम वाडकर याने. ह्या गोलंदाजाला येणाऱ्या कालावधीमध्ये लक्षात ठेवा, लेफ्ट हँड स्पेसर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय तोच हा पंचम वाडकर. यावेळेस देखील ताकदीचा प्रदर्शन केलं जातंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र त्यांच्या डोक्यावरून मिड विकेट रिजन मधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला भेदून येतोय षटकार. जरूर यावेळेस पंचम वाडकर भरपूर वेगाने गोलंदाजी करण्याचा अट्टाहास त्या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये TWG डॉमिनेटर संघाकडून उतरलेला खेळाडू 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक खेळला खेळताना दिसतोय अनिकेत. एक आमचा अनिकेत साईबा कचरे संघाला बिलॉंग करतो, त्याच देहाची शरीरयष्टी असणारा हा अनिकेत TWG डॉमिनेटर संघाकडून खेळताना दिसतोय. हा देखील बाहुबली आहे TW डॉमिनेटर संघाचा आणि तेच कार्य मैदानाच्या आतमध्ये चालवलंय. गुडले स्पॉट त्या ठिकाणी टप्पा पडला आणि त्यानंतर शरीराच्या दिशेने आलेला चेंडू ऑन साईडला पुल शॉट खेचून काढलाय. जवळपास त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला होता, मात्र त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने रिव्हर्सचा अटेंड करण्याचा प्रयत्न आहे. जब सीधे उंगली से घी नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है. पण विचार करायला गेले तर पहिल्या चेंडूवर सरळ बॅटने षटकार आला होता, मात्र यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळायची गरज होती का, हाच प्रश्न विचारला जातोय TW डॉमिनेटर्स यांच्या खेळण्यामधून. सरळ बॅटने तुम्ही चांगली फलंदाजी करताय तर दुसरीकडे क्रॉस बॅटेड स्विच इटचा प्रयत्न केला गेला मागच्या चेंडूवर, तर डॉट बॉल आलाय. लोअर फुल टॉस ऑन साईडला. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. एक पंच चांगल्या ताकदीचे लावलेत आशिष धुंदूर सर. जरूर शरीराचा वर चेंडू होता, मात्र ज्यावेळी बॅटवर आला त्यावेळेस तो चेंडू जवळपास कमरेच्या खालती येऊन बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच तरी विचार करायला गेले तर या चेंडूवर एक धाव कंप्लीट केली जाईल धावून. चला फार वेळ विलंब करू नका. धावसंख्या आतापर्यंत पोहोचले. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर सिंगल या ठिकाणी आली आहे, म्हणजेच काय धावसंख्या आतापर्यंत झाली 33 धावा. 33 धावा झाल्यात. पंचम वाडकर आणि ती मार्क गोलंदाजी एंडकडून गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करायचं होतं, मात्र लोअर फुलटो चेंडू अनेक वेळा फलंदाजांना खेळता येत नाही आणि तेच काहीचं समजलं होतं मागच्या चेंडूवर अनिकेतच्या विरोधामध्ये. बॅटच्या वर लागलेल्या चेंडू आणि त्यानंतर मिड विकेट रेतनमधून एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने प्रहार करायचा. यावेळेस बॅट आणि बॉल याचा संपर्क चांगला झाला आहे सोनन शिवलकरच्या बॅटमधून. जरूर सिंगल धाव येते, मात्र कॉन्फिडन्स द्यायला बॅटचा मिडल होणं चेंडू फार गरजेचं आहे आणि तो यावेळी सोननच्या बॅटमधून झाला आहे देखील. सिंगल धाव जरूर घेतली जाते मागच्या चेंडूवर, मात्र स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जातं आहे कारण अनिकेतने ती ताकद दाखवली पहिल्या चेंडूवर. त्याने मिड विकेट रेजनमध्ये एक षटकार लगावला आहे. तोच अनिकेत पुन्हा एकदा ऑन दी स्ट्राईक खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला पंचम वाडकर गोलंदाजी एंड करून लेफ्ट ओव्हर द विकेटने मोठा फटका ऑन साईडला खेचायचा आहे. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नियंत्रण ठेवलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलंय त्याच दिशेने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील दुसरा षटकार येतोय. जरूर तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलेत की काय कार्य घडतं याचं उत्तम उदाहरण कालच्या दिवसामध्ये एक अनिकेत शिवलकर याने दाखवून दिलं होतं, तर दुसरा अनिकेत शिवलकर देखील तेच कार्य मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. झेल सोडल्यानंतर त्या अनिकेत शिवलकरने 5 षटकार लगावले आणि यावेळेस ह्या अनिकेतने झेल सोडल्यानंतर तब्बल 2 षटकार लगावले गेले. धावसंख्या आतापर्यंत येऊन पोहोचली आहे 40 धावा. म्हणजे यापुढे येणारे काही चेंडू आणि त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 20 ही धावसंख्या उभारली तर सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी सारखं काहीतरी तुमच्या खात्यामध्ये असेल आणि तेच कार्य करण्याचा प्रयत्न यावेळेस अनिकेत यांच्या माध्यमातून केला जातो. तर दुसऱ्या बाजूला पंचम वाडकर थोडासा प्रेशराईज होऊन गोलंदाजी चालवले. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ऑन साईडला पुन्हा एकदा पुल शॉट खेचायचा होता. मिड विकेट रिजनमधून सागर नागवेकर चेंडूपर्यंत पोहोचतायत. तदरम्यान यावेळेस एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. एक षटकार आला, त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम केलं. अंतिम षटकामागे यावेळी 6 चेंडूंना स्पेस करायचं अनिकेत याला आणि त्याचमुळे की काय ह्या चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेशनचं काम केलं गेलं. 5 षटकांचा खेळ संपतोय पहिल्या इनिंगमधील आणि त्यानंतर 3 गडी बाद धावसंख्या झाली TWG डॉमिनेटर संघाची आतापर्यंत 41 धावा, 41 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. जे उर्वरित अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. जवळपास 6 चेंडू येणं बाकी आहे. तर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला गेला, पहिला चेंडू फेस करत होता आणि त्यानंतर त्याने मिड विकेट रेजनमध्ये एक षटकार लगावला. डगआउटमधूनच सेट होऊन आलाय की काय अशी फलंदाजी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चालवले. तर दुसऱ्या बाजूला झेल निसटला देखील होता त्या फलंदाजाचा.
विक्रम करण्याची संधी ह्या ठिकाणाहून क्षेत्ररक्षक फलंदाजाला देत असतो आणि तेच विक्रम यावेळेस अनिकेत देखील करेल का हे देखील बघणं गरजेचं आहे. जवळपास अजून देखील ह्या 6 चेंडूंमध्ये 3 षटकार आले तर अनिकेत शिवलकर याची बरोबरी होईल. मात्र तुम्हाला बरोबरी जय भंडारी चषक 2024मध्ये प्रथमेश वॉटरस्पोर्ट या संघाबरोबर करायची असेल तर लगातारचे तिन्ही सामने तुम्हाला जिंकावे लागतील. कारण तो संघ 3 सामने जिंकत रँकिंग 1-2 मध्ये समाविष्ट झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये कोणताही एक संघ जर 3 सामने जिंकला तर नक्कीच तरी जय भंडारी चषक 2024 सीझन 1मध्ये सेमीफायनलचा पहिला सामना खेळताना दिसेल. जरूर IPLला जे नियमावली आखली जाते 1-2 नंबर रँकिंग जो संघ करतो तो पहिला सेमीफायनलचा सामना खेळतो आणि त्यानंतर 3-4 नंबरचा रँकिंग करतो तो क्वार्टर फायनलचा सामना खेळतो. हीच तर संधी आहे तुम्हाला. सामना सेमीफायनलचा सामना एक खेळायचा आहे आणि त्यामध्ये पराभूत झालात तर पुन्हा एकदा पुनरागमन या स्पर्धेमध्ये होऊ शकतं आणि ती संधी या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला दिली गेली. त्यामुळे रँकिंग फार महत्त्वाची आहे. अंतिम षटक पहिल्या इनिंगमधील अवधूत तांडेल ओव्हर द विकेटने या षटकातील पहिलाच बॉल गुडलँड स्पॉट ऑन साईडला फुल फटका खेळायचा आहे. मिड विकेट रिजनमध्ये सागर नागवेकर पोहोचले चेंडूपर्यंत. काही ताकदीचा थ्रो गॅदर केला आणि त्यानंतर त्या ताकदीची फेकी देखील राहिली आहे. म्हणजे ह्या चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला जरूर मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल अनिकेतला. दुसऱ्या बाजूला स्वानंद शिवलकर ऑन स्ट्राईक. जयभैरी मुरुंगवाडा संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. जयभैरी मुरुंगवाडा संघाचा विचार करायला गेलं तर सूरज वागदरे पहिल्या दिवशी मोठं नाव आमच्या समोर परफेक्ट ऑलराऊंडर खेळ ज्या खेळाडूने केला. म्हणजे ही रँकिंग त्याची खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर मालिकेवीरासाठी आहे. चांगला परफॉर्मन्स त्याने पहिल्या दिवशीमध्ये केला आहे. आता ते कार्य या ठिकाणी स्वानंद याच्या माध्यमातून बॅटिंग स्वरूपात केले जाईल का. अवधूत तांडेल ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन साईडला खेळायचं आहे. काऊ कॉर्नर रिजनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्मितेश बोरकर चेंडूपर्यंत पोहोचत आहेत आणि एकच धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. उर्वरित अजून देखील पहिल्या इनिंगमधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातो आहे. कारण त्याने 2 मोठे फटके लगावले आहेत मागच्या षटकामागे ते देखील पंचम वाडकर यांच्या विरोधात. जर चांगल्या गोलंदाजी विरुद्ध तुम्ही आक्रमण करू शकताय तर यावेळेस अवधूत तांडेल गोलंदाजी एंडकडून दाखल झाले त्यांच्या विरोधात देखील तोच विचार केला जातोय. आणि याच्याकडून ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेस उडवायचं आहे. बऱ्याच वेगाने चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये स्थिरावला आहे. जरूर ऑफसाईडच्या दिशेने शफल झाले. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी चालू आहे यावेळेस अवधूत तांडेल यांच्या माध्यमातून. जरूर आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये कार्यरत श्री साई स्पोर्ट रत्नागिरी या संघाकडून आणि ते कार्य त्यांच्या माध्यमातून झालं आहे देखील. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र तृतीय सामना खेळत असताना देखील चांगली कामगिरी चालवली. ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने शफल होऊन उडवायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला आहे पकडलाय झेल संदेश याने. हीच तर ताकद राहिली आहे या संघाची. आतापर्यंत विचार करायला गेले तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. तर दुसऱ्या बाजूला 3 जे झेल पकडले गेलेत अप्रतिम दर्जाचे झेल राहिले आहेत. एकीकडे विचार करायला गेलं तर राजकिरण यांना आऊट केलं होतं. त्यानंतर यावेळेस शिवा झेलबा स्वरूपात आऊट झाला आणि आता मात्र अनिकेत जर सेट होऊन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगला करत होता तो यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये संदेश यांच्या हातामध्ये झेल देऊन तंबूचा आसरा घेताना दिसेल. धक्का क्रमांक 4 अनिकेत यांच्या स्वरूपात लागला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उर्वरित काही चेंडूंमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला आहे TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाकडून. महेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत खेळण्यासाठी. 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत. थोडीशी निराशाजनक फलंदाजी जरूर राहिली मात्र यावेळेस उर्वरित काही चेंडूंमध्ये एकात दुसरा मोठा फटका नक्की तुमच्या खात्यामध्ये मोठी धावसंख्या उभा करून जाईल. तर दुसऱ्या बाजूला अवधूत तांडेलच्या विरोधात ते कार्य करणं थोडंसं मुश्किल वाटायला लागलं आहे. कारण हाणामारी षटक या संपूर्ण स्पर्धेत विचार करायला गेलं तर जय भंडारी चषक 2024मध्ये या अंतिम षटकामागे 6 चेंडूंमध्ये खूपच कमी धावसंख्या येताना दिसली आहे. पॉवर प्ले षटकं असतील मात्र 3रं-4थं षटक यामध्ये मोठी धावसंख्या वारंवार आली या मैदानावर. हे पॉवर प्लेचं पहिल्या इनिंगचं हे अंतिम षटक आहे. तर अवधूत तांडेल यावेळेस गोलंदाजी मार्कवरून दाखल झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालवले. तर दुसऱ्या बाजूला 2 धावसंख्या आतापर्यंत खर्च केली. ऑन साईडला पुल शॉट खेचायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात झालाय जरूर मात्र त्याच्या हाताखालून चेंडू चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. जरूर चांगली गोलंदाजी करत होता मात्र यावेळेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झाले आणि त्यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चौकार येतोय.
जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल केला जातोय, मात्र त्याच्या हाताखालून चेंडू निसटला आहे. 4 धावांसाठी चौकार येतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेले तर धावसंख्या येऊन पोहोचले 47 धावा, 47 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. जरूर तरी महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गेल्या गेल्या एक प्रहार केलाय, 4 धावांसाठी चौकार. अवधूत पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळायचा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता, मात्र नैसर्गिक अडथळा त्यावेळेस त्याला भासलाय. जर अशी दखल घ्यायची पंच पॅनल, त्या खेळाडूला कोणतीही दुखापत झाली नाहीये ना, याच्याकडे लक्ष केंद्रित करा. अंतिम चेंडू महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये तर दुसरा एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. लगातारचे 2 चौकार आणि बढती धावसंख्या यावेळेस झाली 6 षटकांमागे. धावसंख्या आतापर्यंत झाली 51 धावा, म्हणजे सेकंड इनिंगमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला 52 धावांची.
यापुढे होणारा सामना चंडिका नांदिवडे 11 विरुद्ध बाळू 11 गुहागर. दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी त्वरित कमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. चंडिका 11 नांदिवडे विरुद्ध बाळू 11 गुहागर. सलामीची जोडी या 20 मैदानात दाखल झाली. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून स्ट्राईक एंडला अवधूत तांडे खेळताना दिसतील तर नॉन स्ट्राईक एंडला सौरभ खेळताना दिसतील. महेश यावेळेस ओव्हर द विकेटने पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. व्हाईट यॉर्कर यावेळेस परफेक्ट लाईट लेंथवर केला जातोय. म्हणजे बॉलरला जी गरज असते व्हाईट यॉर्करची तोच चेंडू यावेळेस हाताळला गेला महेश यांच्या माध्यमातून. अवधूत तांडेल फुटवर्क चांगले या फलंदाजाकडे. जरूर स्टान्स छोटा आहे आणि त्यानंतरचा फुटवर्क. रिव्हर्स अटेंड यावेळेस केला जातोय. लेग बिफोर द विकेट याची अपील केली जाते मात्र पंच आपल्या जागेवर तटस्थ असतील आणि यावेळेस लेग बाय स्वरूपात एक धाव दिली जाते का अवधूत तांडेल याच्या खात्यामध्ये. ओके, लेग बायच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी ॲड केली जाईल श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाच्या खात्यामध्ये. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेस संपूर्ण स्पर्धेचा नियम. तर तुम्हाला या ठिकाणाहून 52 धावा पार पाडाव्याच लागतील. महेश नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सौरभ या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचले होते जरूर मात्र निसटलाय झेल. पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही हे कार्य बघितलंय. अनिकेत त्याचा झेल निसटला आणि त्यानंतर त्याने 2 षटकार लगावले होते आणि तुम्ही कोणाचा झेल सोडलाय तर सौरभ यांचा झेल सोडलाय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये तुम्हाला हा झेल घेणं गरजेचं होतं. इतका पण कठीण झेल नव्हता की तो तुमच्या हातातून निटसेल. पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या ताकदीचं क्षेत्ररक्षण तुम्ही बघितलंत सौरभ याच्याकडून आणि यावेळेस तुम्ही त्याच सौरभचा झेल सोडताय. थोडासा निराशा जरूर होता. त्या ठिकाणी फटका फसला. त्याला असं वाटत होतं मी कदाचित यावेळेस झेलबत स्वरूपात माघारी परतावं लागतं की काय, परतीचा प्रवास मला करावा लागतो की काय. मात्र क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला साथ दिले. समोरच्या दिशेने शफल होऊन यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे मात्र फुल्लर यांची गोलंदाजी चालू आहे. ओव्हरपिच चेंडू यावेळेस हाताळले जात आहेत महेश यांच्या माध्यमातून आणि त्या चेंडूंचं प्रत्युत्तरच नाही आहे अवधूत यांच्याकडे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते म्हणजे अवधूत याला आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव हाताळून झालेत. पहिला चेंडू परफेक्ट व्हाईट यॉर्कर स्वरूपात आला आणि त्यानंतर हा चेंडू फुलर लेनचा समोरच्या दिशेने शफल होत आहेत म्हणजे स्वतःलाच ब्लॉक करून घेतला गेला मागच्या चेंडूवर. लोअर फुलटा असे यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं. चेंडू चाललाय लेग साईड लेग स्टंप व्हाईट स्वरूपात गोलंदाजाला यावेळेस दंडित केलं जाईल. नेक्स्ट मॅच चंडिका नांदिवडे विरुद्ध बाळू 11 गुहागर. बोथ कॅप्टन्स तुम्हाला विनंती करतोय चला नाणेफेकीसाठी या. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर चालू असलेला सामना श्री साई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध TWJ डॉमिनेटर्स. स्लोज फुलटा समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी अवधूत तांडेल यांच्या बॅटमधून सेकंड इनिंग मधील पहिला षटकार. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणाहून कुठल्या माइंडसेटने फलंदाजी केली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. एकीकडून सामना जिंकायचा आहे तर दुसरीकडून विचार करायला गेले तर स्ट्राईक रेट देखील फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून हा सामना चांगल्या स्ट्राईक रेटने जर विजयी झाले तर जरूर बक्षीसपत्र फेरीमध्ये खेळताना दिसतील. कारण कालच्या दिवसामध्ये केबाई स्पोर्ट रत्नागिरी संघ चांगल्या स्ट्राईक रेटने तो अंतिम सामना जिंकले होते म्हणूनच की काय बक्षीसपत्र फेरीमध्ये तो संघ दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस महेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते. वारंवार व्हाईट यॉर्कर ओव्हरपिचचे चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला जातोय जरूर मात्र यावेळेस थोडंसं नियंत्रण भरकटलं. लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकात नाही आहे त्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न अवधूत तांडेल यांच्या बॅटमधून केला गेला आणि 6 धावांसाठी षटकार देखील आलाय. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. जय भंडारी प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला प्रति दिवशी साईबाबा क्रीडांगणावर विचार करायला गेले तर भोजनाची व्यवस्था केली गेली आहे आणि यावेळेस ते भोजन तुमच्या समवेत जोडलं देखील जाते. प्रत्येकाला विनंती करते भोजनाचा आस्वाद घ्या. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल यावेळेस घुटना टेक तमाशा देख हा फटका साजवायचा होता मात्र चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात. षटक समाप्तीचा इशारा येईल. पॉवर प्लेचं पहिले षटक सेकंड इनिंगमध्ये संपतंय. 52 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली बिनबाद 9 धावा.
नावर सामना बघायला असू दे, क्रीडारसिक मायबाप तुम्हाला देखील विनंती करतोय, भोजनाची व्यवस्था केली गेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही भोजनाचा आस्वाद घेऊ शकताय. इतर खेळाडू सामना चालू नसलेला त्याच्या व्यतिरिक्त खेळाडू तुम्हाला देखील विनंती करतोय, भोजनाचा आस्वाद घेऊन घ्या. नंतरच्या वेळेस विलंब होणार नाही याची देखील दखल घ्यायची. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये श्री साई स्पोर्ट रत्नागिरी विरुद्ध TWG डॉमिनेटर्स गुहागर. जरूर पहिल्या इनिंगमध्ये कमी धावसंख्या उभारले गेले, मात्र यावेळेस ते डिफेंड करायचे. ते ही पॉवर प्लेचे 2 षटकं फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये एकीकडे सागर नागवेकर यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावर कुठेतरी कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे. एक विनंती करते, वायू 11 गुहागर विरुद्ध चंडिका नांदिवडे. नाणेफेक करून घ्या, चला विलंब करू नका, विनंती करतोय बोथ कॅप्टन्स. तुम्हाला यापुढे सूचना दिली जाणार नाही याची देखील दखल घ्यायची. चंडिका नांदिवडे संघाचा कर्णधार या ठिकाणी येऊन तुमची विनंती करतोय, वाट पाहतोय याची देखील दखल घ्यायची आहे. श्यामकाका हळदणकर तुम्हाला विनंती करतो, नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचं कौल करून घ्या. अंकुश पावसकर या 20 गोलंदाजी ट्रॅककडून दाखल झालेत. सेकंड इनिंगमधील दुसरं पॉवर प्ले षटक घेऊन अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल लोअर फुलटॉस चेंडू, यावेळेस रिव्हर्सचा स्विच प्रयत्न करायचा होता, मात्र 22 स्वरूपात ही धाव येते, डिक्लेअर स्वरूपात. जरूर या ठिकाणी स्विचचा प्रयत्न करायचा होता. सौरभ एक जीवनदान भेटलंय या क्रिकेट विश्वामध्ये. लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट विश्व असेल, जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांना संधी दिली गेली तेव्हा तेव्हा तेच फलंदाज गोलंदाजांवर हावी होताना दिसलेत. आता तेच कार्य यावेळेस सौरभ याच्याकडून केलं जाईल का? कारण प्राथमिक फलंदाज म्हणून श्री साई स्पोर्ट संघाकडून दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. अवधूत तांडेला तोडीस तोड देऊन फलंदाजी करायची आहे, तर ते कार्य चांगल्या रीतीने करणं गरजेचं आहे. अंकुश नेक्स्ट बॉल अराउंड विकेटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स थोडंसं थंबल त्या ठिकाणी होतंय. तू मी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, मात्र एकच धाव यावेळेस कंप्लीट केली जाईल. खरं तर ही धाव दुहेरी अंकामध्ये पोहोचणं गरजेचं होतं. श्यामकाका हळदणकर तुम्हाला विनंती करतोय, चला नाणेफेक करून घ्या नेक्स्ट मॅचची. जरूर विचार करायला गेलं तर एका जीवनदानीशी खेळतोय, जरूर या ठिकाणाहून मोठी फलंदाजी करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करायची. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर प्राथमिक एक सामना खेळत असताना दोन्ही संघ एक सामना जिंकून आलेत. म्हणजे ही लढत मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी अंकुश याने देखील चालवली आहे. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल जातोय बालो A1 गुहागर संघाच्या बाजूने. अंकुश पावसकर यावेळेस ऑन द मार्क, गोलंदाजी एंडकडे दाखल झालेत अवधूत तांडेल यांच्या विरोधामध्ये. नक्कीच तरी अवधूत तांडेल हे एक षटकार लगावले पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामागे. तर दुसरं षटक हे यावेळेस लेग कटर, चांगली गोलंदाजी चालवली आहे. रनअपचा विचार करायला गेलं तर छोटासा रनअप दिसतोय, मात्र असलेली शैली त्यांच्याकडे गोलंदाजी एंडकडून अप्रतिम दर्जाची आहे. राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी करतायत. लेग कटरचा उपयोग केला जातोय. राईट हँड बॅटरच्या विरोधात एक चांगली रणनीती आखली जाते कर्णधाराकडून देखील. अराउंड विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अवधूत त्यांच्यासाठी मोठा फटका स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळायचा होता. पेडल स्वीपचा प्रयत्न केला गेला जरूर, मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामागे 9 ही धावसंख्या खर्चित केली गेली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन अंकुश पावसकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. या षटकामागे कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं आहे, कारण या षटकानंतर तुमचे अतिरिक्तचे 3 खेळाडू अजून देखील 2 खेळाडूंसमोर जोडले जातील. म्हणजे 30 सर्कलचा नियम या ठिकाणी लागू केला गेला आहे. तर पॉवर प्ले षटक समाप्ती इशारा आल्यानंतर टोटल 5 प्लेयर 30 सर्कलच्या बाहेर कार्यरताना दिसतील. यावेळेस पुन्हा एकदा अवधूत तांडेल याला डॉट केलेला चेंडू, उत्तरच नाही अवधूत याच्याकडे. टप्पा पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेने, म्हणजेच काय लेग कटरचा चांगला उपयोग यावेळेस केला जातोय अंकुश पावसकर यांच्या माध्यमातून. अराउंड विकेट गोलंदाजी करतायत एक वेगळा ॲडव्हान्टेज घेऊन, आणि त्यानंतर त्यामध्ये लेग कटरचा उपयोग देखील केला जातोय अवधूत तांडेल यांच्या विरोधामध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अवधूत यांच्यासाठी मोठा फटका खेळायचा आहे. कव्हर रिजनमधून अपील केली जाते, मात्र यावेळेस वाईट बॉल दंडित केला जाईल गोलंदाजाला. थोडंसं नियंत्रण भरकटलं बाहेरच्या दिशेने, अतिरिक्तची वळण घेतलं चेंडूने. त्यानंतर ऑफ साईड ऑफ स्टंप
या पिचिंगचा विचार करायला गेले तर लेग साईडनी पिचिंग होते आणि त्यानंतर चेंडूची दिशा विचार करायला गेले तर ऑफ साईड ऑफ स्टंपच्या दिशेने वळण घेते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी यावेळी चालवली कमी स्टॅन्स असलेला गोलंदाज अंकुश पावसकर यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला अवधूत तांडेल यांना चेंडू समजत नाहीये. जरूर ऑफसाईडच्या दिशेने शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नियंत्रण थोडंसं भरकटलं गेलं. यावेळेस डेड बॉलची सांगता होईल. जरूर ऑफ साईड ऑफ थंबच्या दिशेने शफल होऊन ऑन साईडला चांगली फलंदाजी करतात, मात्र ते कार्य देखील यावेळी जमलेलं नाहीये. रिव्हर्स फटका खेळायचा क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. थर्ड मॅन रिजन मधून स्विच इट खेळायचं होतं, मात्र त्या ठिकाणी स्वानंद शिवलकर चेंडू पर्यंत पोहोचले. श्री साई स्पॉट रत्नागिरी संघाला मोठा धक्का बसतोय, तो देखील अवधूत तांडेल यांच्या रूपामध्ये, ज्याने एक षटकार लगावला होता. मात्र गोलंदाजाची यावेळेस दाद द्यावी लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 9 ही धावसंख्या खर्च केली गेली आणि त्यानंतर या षटकाचा विचार करायला गेले तर 6 चेंडू हातात असताना फक्त 3 ही धावसंख्या खर्च केली गेली आहे आणि ती देखील एका मोठ्या गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्विच इट करायचा होता. मागच्या चेंडूंपासून प्रयत्न चालवले होते, मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला जरूर, मात्र थर्ड मॅन रिजनचा क्षेत्ररक्षक स्वानंद शिवलकर यांना त्या चेंडूने शोधून काढलं. झेलबाद स्वरूपात यावेळी अवधूत माघारी परतलेत. जरूर तरी यावेळेस शॉर्ट सिलेक्शन चुकलं. इन्साइट एज घेत असताना चेंडू स्थिरावला. झेलबाद स्वरूपात धक्का क्रमांक 1 श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला बसलाय अवधूत यांच्या रूपामध्ये. पंचम वाडकर यावेळी मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. वन डाऊनच्या स्वरूपात खेळताना दिसतील. जरूर तरी अवधूत तांडेल सारखा मोठा फलंदाज माघारी परतताना दिसलाय. पंचम त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला सौरभ यांचा विचार करायला गेले तर एक जीवनदान भेटलंय, मात्र इतकासा फायदा त्या जीवनदानाचा आतापर्यंत घेताना दिसले नाहीये. अंकुश यांची काही गोलंदाजी राहिले. पॉवर प्लेचं दुसरं षटक कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं होतं. TWJ डॉमिनेटर्स ह्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसलाय, कारण चंडिका नांदिवडे सारखा मोठा संघ त्या ठिकाणी त्यांना पराभूत करून याच फेरीमध्ये दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर आता मात्र श्री साई स्पोर्ट जी 51 धावांची खेळी पार पाडायची ती यावेळेस कुठेतरी मोठी वाटायला लागले, कारण अवधूत सारखा मोठा फलंदाज माघारी परतला आणि त्यानंतर अस्थिर अवस्थेत यावेळी श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघ पोहोचलाय. ही जिम्मेदारीनिशी आता फलंदाजी करावी लागेल. एकीकडे सौरभ बसेल तर दुसऱ्या बाजूला पंचम वाडकर लेफ्ट हँड बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रवाना केला गेलाय. वन डाऊनच्या भूमिकेत खेळताना दिसेल. गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. महेश वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून तिसरा षटक घेऊन सेकंड इनिंगचा स्वतःच्या स्पेलमधील अंतिम षटक घेऊन यावेळेस घेऊन दाखल झालेत गोलंदाजी एंडकडून. तर दुसऱ्या बाजूला राईट हँड बॅटर सौरभ खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत थोडीशी निराशाजनक कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिले. ओव्हर द विकेटने सन्मान दिला गेला आहे. थर्डमॅन रिजनमध्ये जरूर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या आतापर्यंत झाली 52 धावांचा पाठलाग करायचा असताना 13 धावा. जरूर 2 षटकांमागे विचार करायला गेले तर 6ची सरासरी गाठली गेली. सांघिक 6ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून न्यू बॅटर स्ट्राईक एंडला पंचम वाडकर खेळताना दिसतात. लेफ्ट हँड बॅटर यावेळी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजनमध्ये असेल, मिड विकेट रिजनमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. जरूर तरी अजून देखील 30R सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. 4 क्षेत्ररक्षकांचा 30R सर्कलच्या बाहेर वापर करण्याचा प्रयत्न दिसतोय. अचूक क्षणी यावेळेस संघनायकाच्या लक्षामध्ये ती गोष्ट आली. अनेक अतिरिक्तचा खेळाडू त्याने 30R सर्कलच्या बाहेर दाखल केल्यात, म्हणजे टोटल 5 खेळाडू यावेळेस 30R सर्कलच्या बाहेर कारगिरताना दिसेल. डीप मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले 30R सर्कलच्या बाहेर. यावेळेस पंचम यांच्या विरोधामध्ये वनडेच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या 14 येऊन पोहोचले. ओव्हर द विकेटने महेश यांचा नेक्स्ट बॉल उडवलाय. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक अंकुश पावसकर पोहोचले होते. थोडीशी चूक झाली. 1 धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. हाफ चान्सेस यावेळेस फुल चान्सेसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. पकडो मॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं, मात्र यावेळेस निसटला जाईल तो देखील लेफ्ट हँड बॅटरचा, जो गेल्या स्ट्राईक एंडला शक्ती प्रदर्शन करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात होतं, मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिजनमध्ये जवळपास महेश यांनी या बॅटरला फसवलं होतं. मात्र क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ
साथ त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे एका जीवनदानीशी स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा खेळताना दिसतील. ही फलंदाजी फार महत्त्वाची आहे या संघासाठी. लेफ्ट हँड राईट हँड बॅटर अवधूत तांडेल ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर निसटले त्यावेळेस या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले. ओर द विकेटने नेक्स्ट बॉल उडवलाय, यावेळेस मिड विकेट रिजन मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सलगचे 2 चेंडूंवर या ठिकाणी 2 जीवनदान भेटलेत. यापेक्षा नशीबवान कोणाला म्हटलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. एक होता लॉंग ऑफ रिजन तर दुसरा मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक जवळपास चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. मात्र चेंडू गॅदर करत असताना कुठेतरी अंतिम क्षणी चेंडूवरची नजर अकेंद्रित होते आणि त्यानंतर झेल निसटलेत. यावेळेस राईट हँड बॅटर स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल सौरभ. तर क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करावा लागेल. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन फार मैदानाच्या आतमध्ये डोकेदुखी ठरत असते क्षेत्ररक्षण करत असताना आणि तेच कार्य यावेळी चालवलं जाते श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून. ओव्हर द विकेटने महेश यांचा नेक्स्ट बॉल. जरूर तरी विचार करायला गेले तर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 16 धावा. जरूर 16 ही धावसंख्या यावेळेस उभारली गेले. दुसऱ्या बाजूला सौरभ थोडीशी निराशाजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कॉन्फिडन्सची फार गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा हिट मोठा फटका ऑन साईडला खेच साईजचा आहे. मिड विकेट रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर स्वानंद शिवलकर. मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. सौरभच्या बॅटमधून चौकार येतोय. जरूर पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकात देखील तुम्ही महेशची गोलंदाजी बघितलं असाल तर ओव्हरपेचची चेंडूची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्याच प्रयत्नाच्या शोधात थोडासा टप्पा इकडे तिकडे होतोय. आता मात्र बॅटच्या दिशेने चेंडू रवाना झाला आणि त्यानंतर ऑन साईडला मिड विकेट रिझनमधून चौकार आलाय सौरभ यांच्या बॅटमधून. या खेळीतील हा पहिला चौकार असेल त्यांच्या बॅटमधून. 52 धावांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी सेट करून मैदानाच्या दिशेने रवाना झाले होते अवधूत तांडेल आणि दुसऱ्या बाजूला सौरभ. मात्र यावेळेस अवधूत तांडेल डगआउटचा आसरा घेताना दिसत आहेत. पंचम वाडकर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर खेळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील स्वतःच्या स्पेलमधील अंतिम षटक घेऊन महेश दाखल झाले आहेत ओव्हर द विकेटने. त्याच एंडने वारंवार गोलंदाजी चालवले. राईट हँड बॅटर असेल लेफ्ट हँड बॅटर असेल यांच्या विरोधात त्याच दिशेने गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा मार्गस्थ होतील गोलंदाजी एंडकडून ओव्हर द विकेटने. मोठा फटका यावेळेस खेळायचा आहे. फटका फासलाय का? क्षेत्ररक्षक अनिकेत इंटरेस्टेड असेल यावेळेस पकडलाय झेल. धक्का क्रमांक 2 श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला पोचतोय सौरभच्या स्वरूपात. जरूर तरी मागच्या चेंडूवर चौकार आला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी क्षेत्ररक्षणात बदल केले गेले आणि तदनंतर झेलबाद स्वरूपात सौरभ बॅक टू द पवेलियन होताना दिसतील. आता मात्र स्मितेश बोरकर मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. 2 डाऊनच्या स्वरूपात फलंदाजी करताना दिसतील. जरूर तरी 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या ठिकाणी दखल घेतली जाईल का TW डॉमिनेटर्स गुहागर संघाची? जरूर तरी चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाज करत आलेत. 52 धावा त्या ठिकाणी उभारल्या गेल्या. एक झेल खूप महागात पडलाय. विचार करायला गेलं तर श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला अनिकेताचा झेल जो सोडला होता मिड विकेट रिझनमध्ये त्यानंतर त्याने 2 षटकार लगावले. आता मात्र तो झेल कुठेतरी महागात ठरताना दिसतोय. धावसंख्या आवाक्याच्या बाहेर जाताना दिसते. त्यामध्ये मोलाचं योगदान यावेळेस महेश यांच्या माध्यमातून राहिले आहे. नक्कीच तरी विचार करायला गेला तर मागच्या चेंडूवर सौरभ बाद झाला झेलबाद स्वरूपात. तर दुसऱ्या बाजूला स्मितेश बोरकर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत खेळण्यासाठी. 2 डाऊनच्या स्वरूपात फलंदाजी करताना दिसतील. एक चौकार एक षटकार त्यांनी मागच्या सामन्यामध्ये लगावला होता. तेच यावेळेस लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते. इनसाइट एज यावेळेस जरूर तरी एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे. TWJ डॉमिनेटर संघाच्या विरोधामध्ये श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाची चेस करत असताना 21 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. 31 रन्स इंटू 18 बॉल्स.
याच गोलंदाजीची अपेक्षा होती. अंकुश पावसकर ऑन दी मार्क चौथं षटक घेऊन दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि स्वतःच्या स्पेलमधील अंतिम षटक घेऊन यावेळेस मार्गस्थ होतील. 6 षटकांच्या सामन्यात त्यामध्ये तुम्ही 4 गोलंदाजांचा वापर करू शकताय आणि तेच षटक यावेळी हाताळण्यासाठी अंकुशाला दाखल केलं जातं आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस संपूर्ण स्पर्धेमध्ये हा नियमावली लागू केला गेला आहे. जेवंडरी चषक 2024 सीझन 1 मध्ये तुम्हाला चांगला खेळ बघायला भेटतो प्रत्येक खेळाडूकडून. अराउंड विकेटने पहिलाच बॉल यावेळेस मितेश बोरकर उडवायचं होतं. फुलर लाईनचा बॉल पडल्यानंतर काटा बदलला चेंडूने आणि त्यानंतर इनसाइड एज घेत असताना स्लिप प्रेझेंटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतोय. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. जरूर अंकुश पावसकर चांगलं प्रभावित करतोय. कालच्या दिवसामध्ये एक गोलंदाज केबाई स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून खेळत असताना चांगलं काम केलं. सुजल याने एक नवीन खेळाडू सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्याला लाभताना दिसतोय. तर यावेळेस देखील अंकुश पावसकर चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पंचम वाडकर खेळताना दिसतील. वन डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले होते. मात्र यावेळेस ती जागा भरून काढायची आहे. अवधूत तांडेल यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल जरूर झाला आहे. या ठिकाणाहून विचार करायला गेलं तर 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 30 या धावसंख्येची गरज आहे. आव्हान छोटं वाटायला लागलं आहे. मात्र विचार करायला गेले तर गोलंदाजी अटॅक या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा होतोय. लेफ्ट हँड बॅटरच्या विरात यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना दिसतील अंकुश पावसकर. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला पंचम वाडकर खेळताना दिसतील. लोअर फुल टॉस ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, पकडलाय यावेळेस झेल आणि तदनंतर पंचम यांचा समतोल खेळ. जरूर खराब चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं जरूर. मात्र मिड विकेट रिजनमधून झेल पकडत असताना धक्का क्रमांक 3 श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाला बसतोय. सिद्धेश यावेळेस मैदानाच्या दिशेने दाखल झालेत खेळण्यासाठी. पंचम्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. खराब चेंडू होता. त्यामध्ये श्री साई स्पोर्ट संघाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर पहिला सामना खेळत असताना खराब चेंडूवर अवधूत तांडेल स्टंबोल स्वरूपात आऊट झाले होते आणि तेच कार्य यावेळेस झेलबस स्वरूपात पंचम वाडकर आऊट होताना दिसलेत. लोअर फुल टॉस बॉल इतकंसं सोपं नाही आहे बॅटरला खेळण्यासाठी आणि तेच कार्य यावेळेस अंकुश यांच्या विरोधात देखील पंचम याच्याकडून बघायला भेटलं. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कनगुटकर दाखल झालेत खेळण्यासाठी. देखील लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या दिशेने खेळताना दिसेल 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला. तर दुसऱ्या बाजूला अंकुश पावसकर ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॉल बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसत आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. गेल्या घाण्यागती प्रहार करायचा पण इतकंसं सोपं नाही आहे ते अंकुश यांच्या विरोधामध्ये. TW डॉमिनेटर्स संघ याच कारणामुळे चर्चेत राहिला आहे. गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे अप्रतिम दर्जाचा प्रत्येक सामन्यांमध्ये खेळत असताना असतो आणि तोच अटॅक यावेळेस देखील दाखवला जातो अंकुश याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल अंकुश यांचा या षटकातील ओव्हर द विकेट मारा करतील सिद्धेश यांच्यासाठी. नक्कीच तरी मोठा फटका यावेळेस देखील खेळायचा आहे. शक्यच नाही आहे ना या गोलंदाजाच्या विरोधात मोठी फलंदाजी करणं, कारण अवधूत तांडेलसारखा मोठा फलंदाज त्यांना शांत ठेवलं गेलं आणि तदनंतर यावेळेस पंचमांची विकेट घेतली आणि यावेळेस देखील काय दर्जाची गोलंदाजी चालवली आहे. लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात ऑफ साईड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेला मागच्या चेंडूवर आणि सफल देखील राहिले आहेत. यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली आहे. चेंडू बॅटच्या टॉपला लागला चेंडूने तदनंतर स्थिरावतो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश कनगुटकर यांच्या बॅटमधून या षटकातील अंतिम चेंडूवर षटकार येतोय. जरूर तरी मोठा प्रहार यावेळेस केला जातोय. अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी जरूर आहे, मात्र यावेळेस इरादे स्पष्ट आहेत. मोठी फलंदाजीच करायची फलंदाजांना. थोडासा बॅकफुटला जात असताना याच षटकाराने कुठेतरी फ्रंट फुटला आणून पुन्हा एकदा फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली मैदानाच्या आतमध्ये.
जरूर स्ट्राईक रेटचा विचार करत होतो आपण पहिल्या षटकापासून. त्या ठिकाणी ती धावसंख्या छोटी वाटत होती. अंकुश यांची चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये राहिली होती. मात्र यावेळेस या चेंडूवर षटकारला मारून थोडंसं विचार करायला भाग पाडलंय सिद्धेश यांनी. जरूर मागचे 2 चेंडू निर्धावले त्यांच्या विरोधात, मात्र या चेंडूवर सेम कार्य करत राहिले. तिन्ही चेंडूंवर बॅट जोराने फिरवायचे, टायमिंग प्रॉपर झालं तर चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन स्थिरावणार आहे. आणि आता तेच कार्य झालंय. सिद्धेश कनगुटकर यांच्या माध्यमातून हा चेंडू स्थिरावला आहे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी सिद्धेश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. जरूर धावसंख्या आतापर्यंत येऊन पोहोचले 28 धावा. 13 चेंडूंमध्ये अजून देखील 24 धावांची गरज आहे. हे 2 बॉल या ठिकाणाहून जर डॉट आले असते तर कधीच या सामन्याची समीकरणं थोडीशी बदलताना दिसली असती. प्राथमिक गोलंदाजांचा वापर करून घ्यायचा आहे 4 षटकांसाठी. हाच कुठेतरी कर्णधारांचा विश्वास मैदानाच्या आतमध्ये जरूर होता. महेश यांनी चांगली गोलंदाजी केली, अंकुश देखील चांगली गोलंदाजी करत होते. मात्र मागच्या चेंडूचा विचार करायला गेली तर सिद्धेश यांनी थोडंसं अचंबित केलं. मोठा फटका ऑन साईडला मारला आणि त्यानंतर विचार करायला भाग पाडला अंकुश यांना. 13 चेंडूंमध्ये 24 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. दुसऱ्या बाजूला ओव्हर द विकेट आहे. नेक्स्ट बॉल अंकुश. यावेळेस टप्पा चांगला आहे, नियंत्रण चेंडूवर चांगलं होतं. टप्पा पडला बाहेरच्या दिशेने लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात, म्हणजेच काय तर लेग कटर येतोय सिद्धेश यांच्या विरोधामध्ये. डॉट बॉल षटक समजूचा इशारा येईल आणि त्यानंतर धावसंख्या झाली 4 षटकांनंतर 3 गडी बाद 28. जिंकण्यासाठी समीकरण येऊन पोहोचलंय 12 चेंडूंमध्ये 24 धावा. जमलेले क्लासिक मायबाप तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही भोजनाचा आस्वाद घेऊ शकताय. पुन्हा एकदा सूचित करतोय, जमलेले क्लासिक मायबाप या मैदानाच्या बाहेरचे तुम्हाला विनंती करतो, जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. रोमहरच्या स्थितीमध्ये येऊन थांबलेला सामना 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. अवधूत तांडेल मैदानाच्या दिशेने दाखल झाले होते. कानमंत्र देऊन आलेत फलंदाजांना. स्ट्राईक रेटला जर कमी लेखायचं असेल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. स्मितेश बोरकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश यांनी एक षटकार लगावलाय. मात्र दुसऱ्या बाजूला राजकिरण गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले आहेत. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 12-12 ही धावसंख्या कमावी लागेल. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अनिकेत पोहोचलेत, पकडलाय झेल. कोणतीही चूक त्यांच्या माध्यमातून होत नाहीये आणि तदनंतर झेलबाद स्वरूपात स्मितेश बोरकर बाद होत आहेत. सामन्याला लवकर संपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा फटका सजवला जरूर होता समोरच्या दिशेने. मात्र अनिकेत यांच्या हातामधून झेल निसटला नाहीये, तरी पकडलाय झेल. धक्का क्रमांक 4 स्मितेश यांच्या रूपामध्ये त्यांच्या बाहेर येताना दिसतील. तर न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे सागर नागवेकर. जरूर गोलंदाजी करत असताना चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. मात्र यावेळेस फलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेशनचं काम देखील चालवणं जाणं गरजेचं आहे. समीकरण येऊन पोहोचले 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला खेळणारा लेफ्ट हँड बॅटर त्याने एक षटकार लगावला आहे, तो देखील अंकुश यांच्या विरोधामध्ये. म्हणजे त्या फलंदाजाकडे कॉन्फिडन्स आहे, त्याला स्ट्राईक देण्याचं काम केलं जाईल की सागर मोठी फलंदाजी करण्याचा अट्टाहज स्ट्राईक एंडकडून चालवतील हे देखील बघणं गरजेचं आहे. 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 24 या धावसंख्येची गरज आहे. एखादी मोठी हिट या चेंडूवर आली तर सामन्याची समीकरणं जवळपास स्पष्ट होतील. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक रोटेशनचं काम केलं तर सिद्धेश स्ट्राईक एंडला येईल. अराउंड विकेटने स्ट्राईक रोटेशनचं काम यावेळेस केलं जातं आहे.
जरूर सिद्धेश यांना स्ट्राईक एंडला आणायचं एकदा यावेळेस कंप्लीट केली जाते, कारण सिद्धेश याने तो दमखम दाखवला आहे. एक षटकार लगावला आहे सेट बॉलरच्या विरोधात, अंकुश यांच्या विरोधामध्ये. म्हणजे म्हणूनच की काय सिद्धेश यांना स्ट्राईक एंडला आणण्याचं काम यावेळेस केलं जातं आहे. राजकिरण यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. थोडासा दबाव जरूर असेल, कारण सिद्धेश याने एक षटकार मागच्या षटकामागे आपल्या उत्कृष्ट बॉलरच्या विरोधात लगावला गेला आहे. तर यावेळेस कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. राजकिरण यांचा विचार करायला गेलं तर बरेच सामने ते खेळत आले TWG डॉमिनेटर संघासाठी, आणि यावेळेस त्या फॉर्मची गरज देखील असेल. 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 23 या धावसंख्येची गरज आहे. रॅटम ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल, मोठा फटका ऑन साईडला खेचायचा आहे. फटका तर फसला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोचला होता, निसटलाय झेल. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट रिझनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, पकडलं जाणं गरजेचं होतं. जरूर यावेळेस कॅच घेणं गरजेचं होतं, त्यावेळेस थोडीशी चूक झाली. किती महागड ठरू शकते येणाऱ्या कालावधीमध्ये, त्याचं उत्तर देखील सिद्धेशांच्या बॅटमधून दिलं जाईल. समीकरण थोडंसं बदललं आहे. यावेळेस 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 या धावसंख्येची गरज आहे. जरूर तरी राजकिरण ऑन दी मार्क, गोलंदाजी एंडकडून ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळायचा. यावेळेस जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं जातंय सिद्धेश यांच्या माध्यमातून. बैल बुजेमार असंच काहीचं समीकरण या चेंडूवर बघायला भेटेल. गोलंदाजापेक्षा यावेळेस शॉर्ट मिड विकेट रेंजमध्ये क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या चेहऱ्यावर फार निराशा आहे. कारण जो झेल निसटला होता आणि त्यानंतर सिद्धेश यांच्या बॅटमधून जो धुमधडाका झाला आहे, श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाच्या खेळण्यामध्ये उत्साहाचं वातावरण जरूर आहे, मात्र तो झेल निसटला आहे ना, त्याचं कुठेतरी हे उत्तम उदाहरण होतं. तुम्ही कॅच सोडलात तर मॅच तुम्हाला सोडावी लागते. तसंच काहीचं समीकरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये देखील दिलं जातं आहे. सागर नागवेकर याची देखील दाद द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेशनला त्यांनी फार महत्त्व दिलं आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, हा पिच बॉल पुन्हा एकदा उडवायचा आहे ऑन साईडला डीप मिड विकेट रेंजमध्ये. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक पोचलाय, पकडलाय झेल. कोणतीही चूक यावेळेस केली जात नाहीये. एक षटकार जरूर आला आणि त्यानंतर राजकिरण यांच्या माध्यमातून कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय, पकडलाय झेल डीप मिड विकेट रेंजमधून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जरूर तरी यावेळेस सिद्धेश माघारी परतले, फार मोठी आशा होती या खेळाडूकडून. तो खेळाडू कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन ताकद कमी पडली आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर दगावचा आसरा घेताना दिसेल. धक्का क्रमांक 5 सिद्धेश यांच्या माध्यमातून दिला जातोय. आतापर्यंत 52 धावांचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या येऊन पोचली आहे 37 धावा. 7 चेंडूंमध्ये 15 या धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होतोय सिद्धेश बोरकर. सिद्धेश बोरकर जरूर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर एक लेफ्ट हँड सिद्धेश बॅटर ज्याने 2 षटकार लगावले, आपल्या संघाला पुनरागमन करून दिले या सामन्यामध्ये, तो कुठेतरी माघारी परतताना दिसलोय. मात्र यावेळेस सिद्धेश बोरकर मैदानाच्या दिशेने खेळण्यासाठी दाखल झालेत. राजकिरण कमबॅक करण्याची ताकद यांच्याकडे देखील आहे. एक झेल निसटला होता, त्यानंतर आला षटकार आणि त्यानंतर विकेटचं पतन झालंय. आता मात्र सिद्धेश बोरकर कॉन्फिडन्स यावेळेस फार महत्त्वाचं आहे. 7 चेंडूंमध्ये 15 धावसंख्या उभारली गेली. यावेळेचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. समीकरणं स्पष्ट आहेत. 7मध्ये तुम्हाला 15 बनवायचीच आहेत, कंपल्सरीचे. हा या स्पर्धेचा नियम जर असेल तर तुम्हाला या ठिकाणाहून प्रति चेंडू मागे 2-2चा रणनीतीने रन बनवावेच लागतील. तर दुसऱ्या बाजूला राजकिरण यावेळेस ऑन दी मार्क, गोलंदाजी एंड कडून राईट हँड बॅटरच्या विरोधात अराउंड विकेटने गोलंदाजी करताना दिसतील. सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेस पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. समीकरण येऊन पोहोचलंय. 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज आहे.
6 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. राजू कनगुटकर यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. एक दांडगा अनुभव असलेला गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला जातोय TWG डॉमिनेटर संघाकडून. 6 चेंडूंमध्ये 14 या धावसंख्येची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर राजू का ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. स्ट्राईक एंडला सिद्धेश बोरकर खेळताना दिसेल. जरूर तरी 6 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. अनुभवाकडे त्यांनी प्रक्षेपण केलं जरूर. यावेळी 6 चेंडू 14 धावा 14 धावा 6 चेंडू. स्ट्राईक एंडला सिद्धेश बोरकर. पहिलाच बॉल यावेळेस खोलून काढायचा होता. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी यावेळेस केली गेली आहे. अनुभव फार महत्त्वाचा आहे क्रिकेट विश्वामध्ये आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय राजू कनगुटकर यांच्या माध्यमातून. जरूर तरी पहिल्या चेंडूवर त्यांचा बोलबाला राहिला. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 13 धावा. संपूर्ण स्पर्धेदरम्यान विचार करायला गेले तर प्रथमेश वॉटरस्पोर्ट त्यामध्ये रँकिंग 1-2 मध्ये समाविष्ट केला गेलेला संघ. कालच्या दिवसामध्ये केबाई स्पोर्ट रत्नागिरी यांनी देखील बक्षीसपत्र फेरीमध्ये आपली दखल घ्यायला भाग पाडले. तर दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये कोणता संघ यावेळेस बक्षीसपत्र फेरीमध्ये खेळताना दिसेल. मोठा फटका ऑन साईडला खेळायचा. एकाव कॉर्नर रिजनमधून क्षेत्ररक्षक त्यावेळेस पोहोचलाय जरूर. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि यावेळेस कोणता फलंदाज बाद होईल. नियंत्रण थोडंसं ढासळलं आणि त्यानंतर बॅटर आऊट होतोय. थोडीशी चूक यावेळेस देखील झाली आहे आणि त्या चुकीचं नुकसान या ठिकाणी धरावं लागतंय सागर यांच्या माध्यमातून. जरूर चलबिचल मैदानाच्या आतमध्ये चालू होती. स्ट्राईकला कुठेतरी जायचं होतं. मात्र यावेळेस सिद्धेश बोरकर यांचं नियंत्रण थोडंसं ढासळलं. मी नॉन स्ट्राईक एंडला जाऊ धाव कंप्लीट करू की स्ट्राईक एंडला धावून माझं विकेटचं पतन करू. मात्र यावेळेस विकेट देखील गेले आणि नॉन स्ट्राईक एंडचे मोठा फलंदाज देखील बाद झाला आहे. सागर बोरकर संदेश यावेळी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. यावेळी फार मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होणं गरजेचं आहे. 4 मध्ये जिंकण्यासाठी 12 या धावसंख्येची गरज आहे. 2 उत्तुंग फटके यावेळी संदेशांच्या बॅटमधून आले तर सामन्याची समीकरणं स्पष्ट आहेत. मात्र राजू कनगुटकर यांच्या विरोधामध्ये ते काम करणं थोडंसं कठीण वाटायला लागलं आहे. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर टप्प्यावर टाकला गेला आणि त्यानंतर गुडलाईन स्पॉटवरून आतमध्ये येणारा चेंडू काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला समीकरण येऊन पोहोचलंय. 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. संदेश मैदानाच्या दिशेने दाखल जरूर झाले. स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. अराउंड विकेटने नेक्स्ट बॉल. मोठा फटका ऑन साईडला खेचायचा आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक काव कॉर्नर रिजन मधून चेंडूपर्यंत पोहोचलाय. पकडलाय झेल आणि यावेळेस गोल्डन डकचा शिकार होऊन संदेश बॅक टू द पवेलियन. जरूर खराब चेंडू होता. यामध्ये मोठा फटका येणं गरजेचं होतं. त्या ठिकाणाहून ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने न्यू बॅटर जाताना दिसेल. खराब चेंडूंवर खरोखरच श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाचा फायदा उचलता आलेला नाहीये. एकीकडे अवधूत पहिल्या सामन्यामध्ये स्टंबोल स्वरूपात बाद झाले. दुसरीकडे पंचम वाडकर मिड विकेटमध्ये झेलबाद देऊन तंबूचा आसरा घेताना दिसत आहेत आणि यावेळेस संदेश हे देखील झेलबाद स्वरूपात खराब चेंडूवर मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहेत. गोल्डन डकचा शिकार होत न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. संकेत जोशी खेळण्यासाठी दाखल झाले. 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 12 या धावसंख्येची गरज आहे. कर्णधाराचा विश्वास यावेळी राजू काका यांच्यावर दाखल केला गेला आणि काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवली. आता मात्र समीकरण स्पष्ट झाले. 3 चेंडूंमध्ये तुम्हाला 2 मोठे हिट मारावेच लागतील. 3 चेंडूंमध्ये 12 या धावसंख्येची गरज आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने संकेत खेळताना दिसत आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. काव कॉर्नर क्षेत्ररक्षकाला वेधून चाललाय. आउट ऑफ दी पार्क. संदेश यांच्या बॅट मधून येतोय षटकार. नक्कीच तरी न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले. संकेत यांची जागा घेण्यासाठी संकेत दाखल झालेत आणि आता मात्र धूमधडाका त्यांच्या बॅटमधून षटकार येतोय. कुठेतरी कर्णधाराचा बॅटिंग लाईनअपमध्ये चुकीचा निर्णय मागच्या वेळेस बघायला भेटतोय. कारण संदेशानं मैदानाच्या दिशेने दाखल केले गेले त्यावेळेस हा बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला असता ते कदाचित यावेळेस या सामन्याची समीकरणं थोडीशी वेगळी असते. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलं. हे 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे. काबेदोई संघाला बिलॉंग करतो आणि आता मात्र तीच क्षमता त्याने दाखवून दिले. 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. राजू कनगुटकर आता मात्र प्रेशर यांच्यावर टाकला गेला आहे. बॅटर संकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. नेक्स्ट बॉल राजू यांचा. मोठा फटका खेळायचा. यावेळेस ताकद ना जाकत झूण आलेली नाहीये तर येतोय डॉट बॉल.
कमबॅक करून दाखवलं या चेंडूवर. आता मात्र या सामन्याची समीकरणं स्पष्ट झाली आहेत. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. जरूर तरी मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसते. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. कालच्या दिवसात विचार करायला गेले तर श्रिया 11 कासारी संघाकडून खेळत असताना सुमित नागवेकर यांच्या समोर हे उद्दिष्ट होतं. एक चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज होती. स्ट्राईक एंडला चिन्मय गुडे खेळत होता आणि त्याला ते 6 धावा व्हायला दिल्या नव्हत्या. आता मात्र तेच समीकरण लागू केलं गेलं आहे. राजू कनगुटकर यांच्या विरोधामध्ये संकेत याच्याकडून एक चेंडू जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. आता हा सामना कोणत्या दिशेने वळण घेईल हे बघणं गरजेचं आहे. सेम कंडिशन कालच्या दिवसामध्ये देखील होती. 3 मध्ये 12 होते. त्यावेळी सुमित नागवेकर यांच्या विरोधात चिन्मय गुडे यांच्या बॅटमधून षटकार आला. तदनंतरचा बॉल डॉट आला आणि तदनंतर अंतिम क्षणी हे समीकरण ठेपलं होतं. एक चेंडूमध्ये 6 धावा आणि स्ट्राईक एंडला संकेत जोशी खेळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राजू कनगुटकर गोलंदाजी एंडकडून दाखल झाले आहेत. एक चेंडू 6 धावा डिफेंड करायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक चेंडूमध्ये 6 धावा सेट करायचे आहेत. आता ते काम यावेळेस संकेत यांच्या माध्यमातून केलं जाईल का? एक वेगळी फील्ड पोझिशन त्यांनी दाखल केली गेली. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर एका चेंडूमध्ये 6 या धावसंख्येची गरज आहे. चल बिचल मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा एका चेंडूमध्ये हवेत. तर समीकरण नक्कीच तरी संकेत जोशी याच्या खांद्यावर दारोमदार असेल श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघाची. तर दुसऱ्या बाजूला दानगा अनुभव असलेला गोलंदाज राजू कनगुटकर ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल होतील. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल संकेतसाठी हा पिच बॉल ऑन साईडला खेचायचा आहे. फटका फसला. यावेळेस जेलची संधी प्राप्त झाली आहे का? एव्हरेजला फार महत्त्व. या ठिकाणाहून तुम्हाला ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक धाव यावेळेस कंप्लीट केली जाते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे. बाउंड्री त्या ठिकाणी जाईल का? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. 3 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जातील. जरूर कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. चुकीचा निर्णय चुकीच्या क्षणी घेतलाय. यावेळेस ही विकेट फार महत्वाची होती. काय गरज होती का? 4 धावा तर आल्या होत्या. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम होता. त्यामुळे विचार करायला गेले तर तुम्ही ही एक धाव घेतली नसतात तर कदाचित तुमची एक विकेट वाचली असती. एव्हरेजमध्ये थोडीशी कमतरता येऊ शकते. ही विकेट या ठिकाणाहून रोखणं फार गरजेचं होतं. 4 धावा तर या ठिकाणून घेतल्या गेल्या आहेत. 6 या धावसंख्येची गरज होती. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर बरीच हलबिचल मैदानाच्या आतमध्ये चालवली गेली आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय TWचे डॉमिनेटर्स गुहागर संघ 2 धावांनिशी. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 2 धावांनी विजय प्राप्त केला गेला आहे. थोडीशी चूक झाली थ्रो करत असताना तर विचार करायला गेलं तर श्री साई स्पोर्ट यावेळेस पराभव पत्करावा लागतोय. नक्की तरी नेक्स्ट मॅच चंडिका 11 नांदिवडे विरुद्ध बाळू 11 गुहागर. बाळू 11 गुहागर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्वरित तुमचा निर्णय आमच्या दिशेने पोहोचवा.